चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यासच्या पुस्तकातील दुसरा धडा घेत आहोत. बघा किती प्रकारचे हे प्राणी. तर बघा या चित्रामध्ये दिसलेले प्राणी यांची नावं सांगता येतील तुम्हाला. काही प्राणी, काही पक्षी, हत्ती, साप, सांबर किंवा काळवीट पण म्हणू शकतो आपण, पोपट आणि हा कावळा. चला तर बघा आमची नावे सांगा. आकाशात उडणारे प्राणी, पाण्यात राहणारे प्राणी. आकाशात उडणारे सांगा पाहू. पक्ष्यांची नावं या ठिकाणी आपण सांगू शकतो. पक्षी कबूतर, चिमणी, कावळा, पोपट, कबूतर, गरुड. पाण्यात राहणारे प्राणी मगर, कासव, हे की नाही, मासा, बेडूक. काळ्या रंगाचे प्राणी, रंगीबेरंगी प्राणी. काळ्या रंगाचे प्राणी कोणते सांगू शकतो आपण? म्हैस, कुत्रा. या पद्धतीने काही प्राण्यांची नावं आपण सांगू शकतो जी काळी असतात, ती रंगीबेरंगी. फुलपाखरू असतं, कीटक असतं फुलपाखरू. नंतर मोर, हे की नाही. बघा पुढे खूप मोठ्या, अगदी चिंटुकले प्राणी. खूप मोठ्यांमध्ये आपण जिराफ, अस्वल, नंतर हत्ती या प्राण्यांची नावं सांगू शकतो. अगदी चिंटुकले मुंगी, ढेकूण, डास, चिलटे यांची नावं सांगू शकतो. तर बघा आता पुढे आपण वाचायला घेत आहोत. आमचा संचार कुठे असतो? संचार म्हणजे राहणे. कुठं असतात हे प्राणी पक्षी? गरुड आकाशात उंच उडतो, गाय जमिनीवर चालते, तर मासे हे पाण्यात पोहतात. चला तर मग पुढला भाग. आमचे रंग निरनिराळे, रंगीबेरंगी असणारे प्राणी. बगळा पांढरा असतो, कावळा काळा असतो, म्हैसही काळी असते, तर मोर हा रंगीबेरंगी असतो. आम्ही आकाराने लहान मोठे. घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात, शेळी आणि कुत्रा मध्यम असतात, उंदीर आणि खार लहान असतात, गांडूळ आणि झुरळ त्याहूनही लहान असतात, चिलटे आणि मुंग्या अगदीच इटुकल्या असतात. खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते? संथ गतीने जाणारे प्राणी. खूप वेगाने धावणारे चित्ता, वाघ, हरिण यांची नावं आपण सांगू शकतो. कुत्रा है ना, संथ गतीने जाणारे कासव, गोगलगाय यांची नावं आपण सांगू शकतो. तर बघा आमची हालचाल वेगवेगळी. आता हे प्राणी कशी हालचाल करतात? खार आकाराने लहान असते, शिवाय चपळही असते, झाडावर सुरसुर चढते, फांदीवरून तुरुतुरू पळते, खारुताई, स्क्विरल. आता हत्तीचे शरीर अवजड असते, पाय जाडजूड असतात, हत्ती फार वेगाने धावू शकत नाही. हरणाचे पाय बारीक असतात, ते वेगाने धावते. बेडकाचे मागचे पाय लांब असतात, त्यामुळे टुणटुण उड्या मारत जाणे बेडकाला सहज जमते. सांगा पाहू. आपण गायी का पाळतो? गायींपासून आपल्याला दूध मिळतं, हे की नाही. गायींच्या शेणापासून खत निर्मिती करता येते. आपल्याला उपयोगी पडणारे प्राणी गाय, म्हैस, बैल, घोडा, हे ना, कुत्रा यांची नावं आपण सांगू शकतो. घरात उंदीर आणि ढेकूण असेल तर आपल्याला का आवडत नाही? कारण त्यांच्यापासून आपल्याला त्रासच जास्त होतो, कारण ते प्राणी उपद्रवी आहेत. तर मग बघा आम्ही उपयोगी असे कोणते प्राणी आहेत की ते आपल्याला उपयोगी येतात? आपण प्रेमाने प्राणी पाळतो. कुत्रा घराची राखण करतो. काही लोक आवडीने मांजरेही पाळतात. गाई, म्हशी, शेळ्या दूध देतात. काही जण कोंबड्या पाळतात. मांस, दूध, अंडी हे खाद्यपदार्थ प्राण्यांपासूनच मिळतात. बैल शेतीच्या कामात मदत करतात. गाडीला जुंपले तर बैल ओझेही वाहतात. ओझे वाहण्यासाठी काही जण घोडे किंवा गाढवे पाळतात. आपण पाळलेल्या प्राण्यांची निगा ठेवतो, त्यांना खाऊ पिऊ घालतो, ते आजारी पडले तर त्यांची काळजी घेतो. पाळलेले प्राणी आपल्याला लळा लावतात म्हणजे काय की ते प्राणी आपल्या घरात किंवा गोठ्यात पाळलेले असतात, तर त्या प्राण्यांविषयी आपल्याला प्रेम वाटत असतं, आपुलकी वाटत असते, जिव्हाळा वाटत असतो. म्हणून तिथे म्हटलं आहे की पाळलेले प्राणी आपल्याला लळा लावतात. त्यांचा पण आपल्याला काय लागतो? एक प्रकारे लळा लागतो. बघा आता पुढले. आम्ही घरगुशी, घरात असणारे, हे ना, हे उपद्रवी. काही प्राणी मात्र नको असले तरी घरात घुसतात. उंदीर आणि घुशी साठवणीतले धान्य फस्त करतात, शिवाय घरातील वस्तू कुरतडतात, ते निराळेच. घरात ढेकूण होतात, आपले रक्त शोषतात, कोळ्यांमुळे घरात जळमटे होतात. डास, माशा, चिलटे, झुरडे यांचाही आपल्याला त्रास होतो. असे असले तरी त्रासदायक प्राण्यांनाही निसर्गात महत्त्व आहे. प्रत्येक गोष्टीचं आपल्या हे निसर्गामध्ये महत्त्व मुलांनो आहेच आहे. बघा भोवतालच्या प्राण्यांचे गट किती प्रकारे करता येतात ते आपण पाहिले, पण हे झाले वरवरच्या निरीक्षणातून पाडलेले गट. वैज्ञानिक ज्या वेगळ्या प्राण्यांचे गट पाडतात त्यावेळी ते यापेक्षा अधिक महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करतात. कसा ते पाहूया. बघा आमची पिल्ले दूध पितात. आता इथे काही चित्रांमध्ये आपल्याला प्राणी दिसत आहेत, त्यांची पिल्ले त्यांचं दूध पितात. बघा गाय, कुत्रा, बोकड आणि उंदीर या प्राण्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन मोठी होतात. या प्राण्यांना 4 पाय असतात, त्यांच्या अंगावर केस असतात, त्यांना बाह्य कर्ण असतात, म्हणजे बाहेरील दिसतात ते कर्ण. बाह्य कर्ण म्हणजे एक्सटर्नल इयर पिन्नास लगेच दिसून येतात.
आम्ही उडतो. पक्ष्यांना 2च पाय असतात, उडण्यासाठी 2 पंख असतात. पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात. वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद वेगवेगळी असते. गरुड आकाशात उंच भराऱ्या घेऊ शकतो. उडाला की बराच काळ आकाशात फिरत राहू शकतो. याच्या उलट कोंबडा थोडासाच उंच उडतो, खालीही लगेच येतो.